सूरनिरागसहो गणपति सूरनिरागसहो सूरनिरागसहो गणपति सूरनिरागसहो शुभनयना करुणामय गौरीहर श्री वरद विनायक शुभनयना करुणामय गौरीहर श्री वरद विनायक ओंकार गणपति ओंकार गणपति अधिपति सुखपति छंदपति गंधपति लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूरनिरागस हो મને ભૂલો બધી વાત પ્રેમની આ मौसम छे अब आओ मेरे पास रह जाओ मेरे साथ प्रेमनी आ मौसम छे होई गई रात મને ભૂલો બધી વાત प्रेमनी आ मौसम छे अब आओ मेरे पास रह जाओ मेरे साथ प्रेमनी आ मौसम छे मुझको अगर साथ तेरा तो भूलूं मैं सारा जहां जोगाड़ा तारा छबीला तारा रंगीला तारा रंग बेग जुए तारी बात जोगाड़ा तारा ओए छबीला तारा ओए रंगीला तारा रंग बेग जुए तारी बात रे जोगाड़ा तारा छबीला तारा ओरे रंगीला तारा रंग बेग जुए तारी बात रे
तुझे मी जत्रला 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 सैता काकाची बहिणी येईल तुझे मी जत्रला माझी एक विराईचे काल्याचे डोंगराला 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 दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू ग दुर्गा तू भवानी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू ग दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी आई अंबे जगदंबे तारी संगरात जय दे दानव खेचाया माराया आम्हाला बळ दे रायगडाची जगदंबा ही आज तुला आडवी लेख सुनाची अखेरची तू आस आज माऊली समजांना मुक्त कराया निर्दाळ निखळ दे ग अंबाबाई निर्दाळ निखळ दे ग अंबाबाई निर्दाळ निखळ दे धन्यवाद. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सुंदर असा परफॉर्मन्स ज्यांनी आपल्या समोर सादर केला. मी दिलीपजी राठोड सर यांना विनंती करतो त्वरित मंचावरती यायचं आहे आणि अजिंक्य माळी त्यांच्या समवेत GRP मध्ये जे कार्यरत आहेत दोघांच्या वतीने 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या सुंदर अशा या परफॉर्मन्स साठी. आणि या दोन्ही
आमच्या सदस्यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते या कलाकारांना सन्मानित करायचं आहे। अजिंक्य माळी आणि दिलीपजी राठोड या दोघांना विनंती करतोय की 200 रुपयाचं पारितोषिकाने सन्मान केला जात आहे। या ठिकाणी सन्माननीय या ठिकाणी संतोषजी दीक्षित साहेब उपस्थित झालेले आहे, ज्यांची संकल्प प्रतिष्ठानच्या यावर्षीच्या संकल्पाला स्वर्गरथासाठी 11,000 रुपयाचं मानधन प्राप्त झालेलं आहे। साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे। संतोषजी दीक्षित साहेब, आपण जर आमचा आवाज ऐकत असाल तर विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे। आणि यानंतर वळूयात आपण सांस्कृतिक कार्यक्रमांकडे।